नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. एसएससी जीडीची परीक्षा सुरू झालेली आहे. 26,146 जागा आहेत आणि महाराष्ट्रातील खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरला आहे, कारण पहिल्यांदाच हा पेपर आपल्याला मराठी माध्यमातून सुद्धा देता येत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, एसएससी जीडीच्या माध्यमातून केंद्र सरकारमध्ये काम करण्याची संधी आहे. या संधीचं नक्कीच आपण सोनं कराल. आता पेपर सुरू झालेले आहेत. कालपासून पेपर सुरू झाले. आपण कालच्या पेपरचं विश्लेषण घेतलं. आज पहिल्या शिफ्टचा पेपर संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आपण घेतल्या आणि साधारणतः कुठले कुठले प्रश्न आले होते हे सुद्धा जाणून घेण्याचा आपण प्रयत्न केला, ज्याचा फायदा इथून पुढे ज्यांची शिफ्ट आहे त्यांना नक्कीच होईल. तेव्हा आज झालेल्या पहिल्या शिफ्ट अर्थात आज 21 फेब्रुवारी पहिल्या शिफ्टचा धावता आढावा आपण घेऊया. बघा, या ठिकाणी सगळ्यात आधी बघा प्रश्न कसे विचारलेले आहेत हे लक्षात घ्या. या ठिकाणी गणित, बुद्धिमत्ता, हिंदी आणि जीके जीएस हे लक्षात घ्या. याचे 20 प्रश्न, याचे 20 प्रश्न, याचे 20 प्रश्न आणि याचे 20 प्रश्न, असे टोटल 80 प्रश्नांसाठी हा पेपर होत आहे हे लक्षात घ्या. मग सगळ्यात आधी बघूया आपण हिंदी. हिंदीमध्ये काय विचारलंय? हिंदीमध्ये विरुद्धार्थी किंवा आपण ज्याला म्हणतो विलोमवाची, तर हे साधारणतः 4 शब्द विचारले. 4 प्रश्न होते विरुद्धार्थीवर. ठीक आहे. बघा कोणते कोणते होते त्यातले काही शब्द आपल्याला कळले की मृत्यू, दंड यांच्या विरुद्धार्थी विचारलं होतं. पर्यायवाची शब्द सुद्धा होते 2 ते 3 लक्षात घ्या. त्याच्यामध्ये निशा आणि हर्ष या शब्दांना पर्यायवाचक शब्द विचारला होता. त्यानंतर वाक्य शुद्ध करा, याच्यावरती एक शुद्ध वाक्य जे आहे ते चुकीचं वाक्य दिलेलं होतं, ते तुम्हाला शुद्ध करून लिहायचं होतं किंवा एक योग्य ऑप्शन निवडायचा होता. त्यानंतर रिकाम्या जागा, ज्याला आपण रिक्त स्थान, योग्य शब्द भरा. ठीक आहे. गद्यांश म्हणजे उतारा होता, उतारावरती 5 प्रश्न होते लक्षात घ्या. त्यानंतर मोहावरे, साधारणतः 2 प्रश्न हे मोहावरे ज्याला आपण मराठीमध्ये म्हणी म्हणतो त्यावरती प्रश्न होते. साधारणतः हिंदीमध्ये अशा प्रकारचे पेपर येत आहे, जो काल पण सेम पॅटर्न होता, आज पण सेम पॅटर्न आहे. त्यानंतर गणिताचा विचार केला, ज्याला आपण मॅथ्स म्हणतो. गणितामध्ये बघा पर्सेंटेज वरती 2 प्रश्न होते. त्यानंतर कंपाऊंड इंटरेस्ट वरती 1 प्रश्न होता. बघा आता हे तुम्ही मराठीमध्ये करून घ्या, लक्षात घ्या. आता पर्सेंटेज म्हणजे शेकडेवारी झालं. ठीक आहे. कंपाऊंड म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. मग चक्रवाढ व्याजावरती 1 होता, सरळ व्याजावरती 1 प्रश्न होता. टाइम अँड वर्क अँड स्पीड, ठीक आहे ना, त्याला आपण काय म्हणतो, वेळ, कार्य आणि वेग, याच्यावरती साधारणतः 4 प्रश्न होते. सिम्प्लिफिकेशन याच्यावर 3 प्रश्न होते. ऍव्हरेज म्हणजे ज्याला आपण सरासरी म्हणतो त्याच्यावरती 1 प्रश्न होता. मिक्सचर अँड एलिगेशन यावरती 1 प्रश्न होता. पुन्हा पर्सेंटेज यावरती 2 प्रश्न हे झालं इकडे. आणि त्रिभुज वरती 1 प्रश्न होता. साधारणतः हे प्रश्न होते आपले गणितामध्ये. पुढे बघा बुद्धिमापन चाचणी, फिगर काउंटिंग वरती 2 प्रश्न होते. त्यानंतर पेपर फोल्डिंग अँड कटिंग वरती 1 प्रश्न होता. कोडिंग डिकोडिंग वर 3 प्रश्न होते. एनालॉजीवर 1 प्रश्न होता. सिरीज वरती 2 प्रश्न होते. डायरेक्शन वरती 1 प्रश्न होता. नंबर सिरीज वरती 1 प्रश्न होता. अल्फाबेट्स वर 1 प्रश्न होता. सिटिंग अरेंजमेंट बैठक व्यवस्था 2 प्रश्न होते. डायस वर 3 प्रश्न होते. गणितीय क्रिया याच्यावरती 1 प्रश्न होता, ज्याला आपण मॅथमॅटिकल ऑपरेशन्स म्हणतो. ठीक आहे. त्यानंतर लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड, ठीक आहे, लॉजिकल सिक्वेन्स ऑफ वर्ड याच्यावरती 1 प्रश्न होता. ब्लड रिलेशनशिप याच्यावरती 2 प्रश्न होते आणि रिपीटेड सिरीज यावरती 1 प्रश्न होता. ठीक आहे. साधारणतः बुद्धिमापन चाचणीमध्ये ह्या टॉपिक वरती प्रश्न विचारण्यात आलेले होते. आपण कालच्या शिफ्टचा अंदाज घेतला तरी ह्याच टॉपिक वरती प्रश्न होते. आजही ह्याच टॉपिक वरती प्रश्न आहेत. आता जीके जीएस चे काही प्रश्न आपल्याला समजलेत, आपण त्याचा देखील धावता आढावा घेऊया. बघा जीके जीएस मध्ये त्यांनी विचारलं, वित्त आयोगाचं कलम विचारलेलं आहे. तर लक्षात घ्या, भारताच्या राज्यघटनेमध्ये 280 नंबरचं कलम आहे, ते आहे वित्त आयोगाचं कलम. ठीक आहे. सध्या भारतामध्ये 15वा वित्त आयोगाचं काम चालू आहे आणि सध्या ह्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. तर 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत, एकच मिनिट, ठीक आहे, 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग. हे आहेत 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष. ठीक आहे. आता वित्त आयोग प्रामुख्यानं एक अगदी सरळ सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर केंद्र सरकारकडे जो काही टॅक्सच्या माध्यमातून पैसा जमा होतो त्या पैशाची वाटणी केंद्र आणि राज्य यामध्ये कोणत्या निकषावर करायची या बाबतीत शिफारस करण्यासाठी जो आयोग असतो त्याला आपण वित्त आयोग असं म्हणतो. आणि हा वित्त आयोग जो 15वा आहे याचा शिफारसींचा कार्यकाळ जो आहे तो 2026 पर्यंत आहे, हे लक्षात घ्या.
2026 नंतर मग 16व्या वित्त आयोगाचं काम चालू होईल. त्याच्याही अध्यक्षांची निवड आता झालेली आहे. अरविंद पानगरिया हे त्याचे अध्यक्ष असणार आहेत. पण ते जाऊ द्या, सध्या 15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष आहेत NK सिंग, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, कलम 20 कशाशी संबंधित आहे? बघा, राज्यघटनेमध्ये 2 कलमांचा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलाय. कलम 20 जे आहे मूलभूत हक्कामध्ये येतं, लक्षात घ्या. आता मूलभूत हक्क म्हटलं तर भाग 3 मध्ये आणि कलम 12 ते 35 मध्ये हे मूलभूत हक्क आहेत, लक्षात घ्या. त्यांनी काय विचारलंय आपल्याला? कलम 20 विचारलंय, कलम 20 लक्षात घ्या. मग कलम 20 जे आहे ते कशामध्ये येतं? कलम 20 बघा, 14 ते 18 समानतेचा हक्क आहे, 19 ते 22 तुमचं स्वातंत्र्याचा हक्क आहे. मग लक्षात घ्या, फ्रीडम म्हणजेच कलम 20 जे आहे त्याचं हेडिंग आहे अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. ते लक्षात घ्या, अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण याच्यामध्ये 3 कन्सेप्ट आहेत. एक आहे नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, दुसरा आहे नो डबल जिओपार्डी, तिसरा आहे नो सेल्फ इन्क्रिमिनेशन. बघा, हे जरा मी घाईमध्ये लिहितोय कारण आज आपलं फक्त उत्तर काय आहे त्याच्यावरती आपण बोलतोय. तर लक्षात घ्या, अपराधांच्या दोष सिद्धीबाबत संरक्षण. नो एक्स पोस्ट फॅक्टो लॉ, ज्या कायद्याची अंमलबजावणी भूतकाळातल्या एखाद्या तारखेपासून सुरू होते त्याला एक्स पोस्ट फॅक्टो लॉ असं म्हणतात. त्याचं संरक्षण तुम्हाला प्राप्त होईल फौजदारी कायद्यामध्ये. नो डबल जेपार्टी म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी न्यायालय डबल शिक्षा करणार नाही. आणि नो सेल्फ इन्क्रिमिनेशन म्हणजे स्वतः विरुद्ध साक्षीदार होण्याची तुम्हाला सक्ती केली जाणार नाही. ठीक आहे. चला पुढे, 2011च्या जनगणनेनुसार सगळ्यात कमी महिला साक्षरता कोणत्या राज्याची आहे? अर्थात उत्तर येईल राजस्थान. ठीक आहे. सध्याचा अंदाज घेतला आपण सध्याचा, तर मग ऑब्वियस बिहार उत्तर आलं पाहिजे. पण 2011ची जनगणना विचारली तर मग राजस्थानचं उत्तर आहे. दिलीप ट्रॉफीचा संबंध कोणत्या खेळाशी आहे? बघा, आता ट्रॉफी आणि त्या ट्रॉफीचा संबंध किंवा खेळाडू आणि त्या खेळाडूचा संबंध हे विचारत आहेत, लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला खेळाडूंची नावं आणि ते कोणता खेळ खेळतात आणि ट्रॉफी त्या खेळाशी. ठीक आहे. ड्युरॉन ट्रॉफी असेल, तुमची दिलीप ट्रॉफी असेल, याच्यावरती वारंवार प्रश्न विचारतात, लक्षात घ्या. मग आता दिलीप ट्रॉफीचा संबंध आहे क्रिकेटशी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, हरित क्रांतीवर 2 प्रश्न आले होते. हरित क्रांतीवरती प्रश्न काय होता आपल्याला समजलेला नाही, पण हरित क्रांतीवरती 2 प्रश्न विचारण्यात आलेले आहेत, लक्षात घ्या. पुढे बघा, बिस्मिल्ला खान यांचा संबंध कोणत्या वाद्याशी आहे? लक्षात घ्या. बिस्मिल्ला खान आता हे प्रसिद्ध आहेत, सगळ्यांना माहिती आहे. कोणतं वाद्य आहे त्यांचं? शहनाई हे यांचं वाद्य. आता लक्षात घ्या, जाकीर हुसेन विचारले, त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक फेमस जे कलाकार आहेत त्यांच्यावरती प्रश्न येतात, लक्षात घ्या. ठीक आहे. त्यानंतर लावणीचा संबंध कोणत्या राज्याशी आहे? त्यांनी 4 राज्य दिले होते. त्या राज्याचा म्हणजे कोणत्या, हा जी लावणी आहे याचा संबंध कोणत्या राज्यासोबत जोडला जातो? तर लक्षात घ्या, लावणीचा संबंध जो आहे हा 100% कशात येईल? महाराष्ट्र. ठीक आहे. महाराष्ट्राशी संबंध आहे. पुढचा प्रश्न बघा, जडत्वाचा नियम. आता जडत्वाचा नियम याच्यावरती विद्यार्थी म्हटले प्रश्न होता, पण नेमका काय प्रश्न होता कळलेला नाही. पण विज्ञानामध्ये जडत्व याच्यावरती प्रश्न आहे, लक्षात घ्या. त्यानंतर लोसार उत्सव कोणत्या राज्यामध्ये मनवला जातो किंवा कोणत्या राज्यामध्ये सेलिब्रेट केला जातो, साजरा केला जातो? तर लक्षात घ्या, लोसार उत्सव जो आहे तो माझ्या माहितीप्रमाणे अरुणाचल प्रदेश. ठीक आहे. अरुणाचल प्रदेश या ठिकाणी साजरा केला जातो. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, अनाका अलंका मोनी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बघा, तुम्हाला म्हटलं ना मी, खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे याच्यावरती प्रश्न येत आहेत, लक्षात घ्या. मग आता अलाका अलंका मोनी कोणता खेळ आहे? स्क्वॅश. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न, साधारणतः एवढेच प्रश्न आपल्याला भेटलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, SSC GD ला पेपर हा खूप हार्ड येत नाहीये, तुलनेनं पेपर खूप सोपा येतोय, लक्षात घ्या. विद्यार्थी पेपर देऊन आल्यानंतर आपण जे बाकीचे पेपर बघतोय महाराष्ट्रामधले, TCS ने घेतलेले किंवा IBPS ने घेतलेले, त्यांची काठिण्य पातळी बघता आता हे जे SSC GD चा पेपर आहे तो बऱ्यापैकी इझी आहे. शेवटी 10वीच्या बेसवरती पेपर आहे. शिपाई हमालचा पेपर झाला 7वीच्या बेसवर होता, पण तरी त्याचे प्रश्न खूप अवघड होते. त्या मानानं SSC GD चा पेपर हा त्या मानाने सोपा येतोय, लक्षात घ्या. त्यामुळे अजूनही तुमची शिफ्ट बाकी असेल तर कॉन्फिडन्स कमी होऊ देऊ नका.
चांगल्या कॉन्फिडन्सने पेपरला जा, 100% तुमचं सिलेक्शन होईल. फक्त डोकं शांत ठेवा, वेळेवर परीक्षेला जा आणि व्यवस्थित प्रश्न वाचून उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. शेवटी 80 पैकी 80 प्रश्न सगळ्यांनाच येत नसतात. काही प्रश्न लॉजिकवर पण सोडवायचे असतात आणि हे लॉजिक व्यवस्थित लागण्यासाठी तुम्ही मेंटली आणि फिजिकली हॅपी आणि शांत असणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी पोलीस भरती आहे. पोलीस भरतीची तयारी करत असाल तर इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक बॅच आपण सुरू केलेली आहे. त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून ही बॅच जॉईन करायची आहे. अधिक माहितीसाठी 8888906116 या नंबरला संपर्क करायचा आहे. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ. तोपर्यंत थांबूया. खूप खूप धन्यवाद.